रामराज्य ग्रुपच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयासमोर इथं उपोषण चालू केलं होतं त्यांनी अवैध वाळू साठा उचलण्याबाबत. तरी इथं भेट देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, नायब तहसीलदार व नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महेश पाटील जे आले आहे. तरी आपण जाणून घेऊ आज त्यांच्या प्रतिक्रिया. सर, आज का आपण काय सांगाल? आपण हे तोडमल यांचे उपोषण चालू आहे, तिसरा दिवस आहे उपोषणाचा. या बाबतीत आपण अवैध वाळू उत्खनन आणि इतर जे मुरुम वाळू जे काही अनधिकृतरित्या उत्खनन चालू आहे तालुक्यामध्ये, तर सर्वच ठिकाणी आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. अवैध उत्खननबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यातच आमचे तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी नेवासा बुद्रुक येथे जे वाळू स्टॉक एक 4 ते 5 दिवसापूर्वी वाळू स्टॉक पकडला आणि त्याचा स्टॉक आम्ही इकडं आलो घरकुलासाठी वितरित केलेला आहे. जे शासनाची योजना आहे मोफत घरकुल योजना, त्यासाठी आम्ही वितरित करून टाकला. परंतु एक ठिकाणी आमच्या तलाठी यांचे असं म्हणणं आहे की जुना स्टॉक आहे, त्या ठिकाणी समजा काही काट्या वगैरे उगलेले आहेत, जुना आहे किंवा त्यांच्याकडे. आता मला ही या ठिकाणी माहित नाही, 5 तारखेला आपल्याला निवेदन दिलं आपल्या कार्यालयाला. आज 12 तारीख आहे, जवळजवळ 7 दिवस उलटून गेले आहेत. तरी प्रशासनाने आतापर्यंत कोणती दखल घेतली नाही. तसेच महसूलचे कोणतेही कर्मचारी या उपोषणाकडे साधे फिरकले सुद्धा नाही. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, त्या बाबतीत महसूल कुठेतरी कमजोर पडतोय का असं नाही? प्रशासनाच्या वतीने महसूल यंत्रणा मुळीच कमजोर पडत नाही. महसूल यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे या मोहिमेमध्ये. ठीक आहे, आम्ही संविधानिक मार्गाने ज्यांना नोटीस देतोय, नोटीस घेऊन समोरच्याचं म्हणणं प्राप्त झाल्यावर. जिल्ह्याचे काल प्रांत इथं नेवाशात येऊन गेले, तरी सुद्धा तो स्टॉक अद्यापर्यंत उचलण्यात आला नाही आणि अजून आश्वासनाचीच मोहीम चालू आहे असं लक्षात आलंय प्रत्यक्षदर्शी. नाही, काही गोष्टी आता ते नोटीस देऊन आम्हाला म्हणणं घेणं भाग पडतंय. लगेच कायदेशीर लगेच अचानक हे नाही करता येत. एखाद्यावर अवैध आहे का लीगल आहे याचा खुलासा कराल का आपण? नोटीस देऊन त्यांच्याकडून म्हणणं प्राप्त करून घेऊन मग खुलासा होईल तो आपल्याला. वैध अवैध आहे की नाही, म्हणजे लिलावाद्वारे कुठून आली का तिला अवैधरित्या आणून टाकली याबाबत आपण पंचनामा केलाय तिला असं कळालं आहे. तर पंचनाम्यातून काय प्रथमदर्शनी आपल्याला निर्देशनात आले असेल ना, तिथला जो मालक आहे त्यांनी सांगितलं असेल का माझा स्टॉक आहे असं काहीतरी बोलला असेल ना? हो, बोललाय तो. काय सांगितलं पंचनाम्यामध्ये तसा नंबर आहे, त्याला ते पंचनाम्यात काही नमूद केलेले पावत्या आहेत आमच्याकडे, जुन्या पावत्या आहेत असं त्यांनी सांगितलं. 30 ते 40 ब्रासचा स्टॉक आहे? नाही, 20 ब्रासचा आहे. यांनी पण त्याच्यावरती त्यांच्या समक्ष केलेलं आहे, मोजमाप केलंय. लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे जनतेतून. तर होईल का कारवाई? होईल. आपण काय सांगाल सर? आपण कर्तव्यदक्षरित्या चांगलं काम पार पाडलेलं आहे, तरी आपण काय सांगाल? सदरचा विषय हा महसूल प्रशासनाशी निगडीत आहे. तो थोडा जुना स्टॉक असल्यामुळे साहेबांनी त्यांना नोटीस सर्व करणार आहेत आणि खुलासा घेऊन कारवाई करणार आहेत असं त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे महसूल प्रशासन योग्य ती कारवाई करेल. आमची विनंती आहे की उपोषणकर्त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं अशी विनंती आहे. आज इथं एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी सर्व इथं उपस्थित झाले त्या बाबतीत आज आपण काय सांगाल? आज आपल्याला काय वाटतं? आता मी 3 दिवस झाले आपल्या उपोषणाकडे कोणी लक्ष दिलं नाही. 3 दिवस झाले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनीच लक्ष देऊन काय ते बाबी पूर्ण लक्षात आणून दिल्या. तरी आज आपण काय सांगाल? नेवासा पोलीस स्टेशनचे पीआयनी बराच वेळा जाता येता रात्री बेरात्री त्यांनी लक्ष दिलेलं आहे, पण महसूलचे प्रांत साहेब असन, नायक तहसीलदार असन, आमचे तलाठी भाऊसाहेब असन, यांनी कोणी लक्ष दिलं नाही. तिसरा दिवस आहे आणि राहिला वाळू जुनी का नवी, ती जुनी असली तरी वाळू आहे आणि नवी असली तरी वाळू आहे. ती काय जुनी झाल्यावर मुरमुरे नाही, ती वाळूची ती. आणि मी स्वतः त्या पंचनाम्यावर सह्या केलेल्या आहे. पंचनाम्याला गेला असता त्यांनी मला हाणमार केलेली, त्या पद्धतीने मी त्यांच्यावर इथं गुन्हा पण दाखल केलेला आहे नेवासा पोलीस स्टेशनला. मग माझ्या संग ते असताना मी त्या पंचनाम्यावर का सह्या केल्या म्हणून त्यांनी मला धमकवलं, मारले. मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तर माझं असं म्हणणं की जुना का नवा स्टॉक त्यांच्याकडे पावत्या असन तर आम्हाला त्या पावत्या सर्टिफिकेट नक्कल द्या. कुठून आला काय आला, 10-15 वर्षापासून निलावच नाही झाला, तो वाळू आली कुठून आम्हाला बी ते माहिती आहे. टेंडरचं कुठून कुठं आली, कशी आली, ते आम्ही ते पुढे खुलासा घेऊ. प्रशासनाच्या वतीने आपल्याला उपोषण मागे घेण्यासाठी बोललं जात आहे, तरी आपण आपली काय भूमिका स्पष्ट करायला? आता माझी अशी भूमिका आहे का बाबा, आता नायक तहसीलदार साहेब इथं आहे आणि आपले पीआय साहेब इथं आहे.
काही यांनी त्यांना नोटीस द्यावा आणि तिथं त्यांच्या संग पोलीस पाठवा. त्यांच्या जर पावत्या असेल तर त्या पावत्याच्या आम्हाला सर्टिफिकेट नक्कल मिळावी. पुढील आम्ही यांनी बी पुढील त्या जर काही खोट्या नाट्या त्याच्या सर्च करावा आणि जर त्या खोट्या पावत्या दिल्या असल्या तर त्यांच्यावर तो खोटा गुन्हा 420 दाखल करावा आणि त्याबद्दल ती वाळू उचलून त्यांच्यावर 379 गुन्हा दाखल करावा. हे होते आपल्यासोबत रामराज्य ग्रुपचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष माऊली भोतोडमल तसेच महसूलचे कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी. महाराष्ट्र न्यूज प्रिन्स साठी बादल परदेशी. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.